यावेळी जरांगे पाटील मोठा खेळ करतील याची कल्पना देवेंद्र फडणवीसांना होती. माझे काही अंदाज आहेत, ज्या अंदाजाच्या बेसवर तुम्ही मला सांगा की जरांगे पाटील यांना जर शक्ती प्रदर्शन करायचं होतं, जरांगे पाटील यांना 2 दिवसांमध्ये रोखणं शक्य होतं, मात्र तरीही सरकारनं ते का केलं नाही? सरकार जरांगे पाटील यांची मजा बघण्याच्या भूमिकेमध्ये आहे का, हा प्रश्न आहे. पण त्याआधी मी किरण शिंदे आणि तुम्ही बघत आहात आधार मराठी. तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओकडे वळूया. 4 महिन्यांपूर्वी या माणसानं सांगितलं होतं की 29 ऑगस्टपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू होणार. खरं खरं सांगा, सरकारनं 4 महिन्यात जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी काय केलं? पहिला प्रश्न, जरांगे पाटील यांनी आझाद मैदानाची परवानगी आणि तिथं आंदोलन करणार हे 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. त्या काळात गणेशोत्सवाचा काळ आहे हेही सरकारला माहिती होतं. मग त्याआधी जरांगे पाटील यांनी 8 दिवस आंदोलन पुढे घ्यावं अशी मागणी का केली नाही? हास्यास्पद गोष्ट म्हणजे सरकार जरांगे पाटील यांनी कुठल्या जागेवर आंदोलन करावं, कधी करावं, कोणत्या वेळेत करावं, किती लोकांसोबत करावं, आंदोलनाची दिशा सरकार देतंय, पण आंदोलनाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार काय करतंय? 2 दिवसांचा वेळ होता. जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं माझा शिवनेरीवर मुक्काम आहे. शिवनेरीवर मुक्काम असणे किंवा जरांगे पाटील 2 दिवसापासून सांगतायत सरकारचा जो कोणी आमदार खासदार, साधा लोक, कोणताही साधा प्रतिनिधी येऊ द्या, जर तो आमच्याशी चर्चा करायला तयार आहे तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. या 2 दिवसात सरकारमधील कोणत्या व्यक्तीनं जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला? तुम्ही आंदोलनाबाबत दिशादर्शक सूचक बनतायत, आंदोलनाला तोडगा काढण्यासाठी तुम्ही काय करतायत लक्षात येते. 50 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. मुंबई जाम झाली आहे, रेल्वे स्टेशन जाम झालेत, मैदान फुल्ल भरले, गाड्या आहेत, पोलिसांवर ताण येतोय, पण शेकाने लक्षात घेते की कित्येक वेळा हा माणूस उपोषणाला बसलाय. मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे, तुम्हीच तो अध्यादेश काढणार, तुमच्या मागण्या मान्य करणार, विजयी सभा घेतली होती म्हणून ज्यांना एकनाथ शिंदेनी पाणी पाजलं होतं, काय झालं म्हणून जरांगे पाटील हे मान्य करतायत. आम्ही फसलो तिथंच की 6 महिन्यात तो जे आहे ते अध्यादेश काढून लागू करणार होते, तो केला नाही आणि तिथं आमची फसवणूक झाली. आज देवेंद्र फडणवीसांना हा विषय टॅकल करायचा आहे, पण तो टॅकल करण्यासाठी तुमचा कुठलाही प्रतिनिधी जरांगे पाटीलकडं त्या आझाद मैदानामध्ये पोहोचेपर्यंत गेलेलं नव्हतं. आज तुम्ही येताल, त्यांच्याशी चर्चा करताल, पण तुम्हालाही माहिती आहे की जरांगे पाटील यांना मागणी मान्य झाल्याशिवाय ते तिथून हटणार नाहीयेत. आजची भूमिका जी असणार आहे जरांगे पाटील यांची, ती एक भविष्यातील राजकारणावर परिणाम करणारी. जिथं जिथं मराठा आमदार खासदार असतील त्यांनी मुंबई गाठली पाहिजे, जरांगे पाटील यांची भेट घेतली पाहिजे. एकटे राधाकृष्ण विखे पाटील तिथं काहीही करू शकत नाहीत. चंद्रकांत पाटील, उदय सामंत, माणिकराव कोकाटे, राधाकृष्ण विखे, जेवढी मराठ्यांची ताकद आहे सत्ताधाऱ्यांमध्ये, ताकद लावा, आजमावा. सरकार जरांगे पाटील पुढे झुकणार नाही ही देवेंद्र फडणवीसांची भूमिका आहे. पण सरकारला हे कळत नाही की आपल्याला जरांगे पाटील पुढे झुकायचं की नाही हा प्रश्न नाहीये. आज लाखो मराठी तुमच्याकडे बघतायत, ज्या आमदारांनी खासदारांना घाम फुटलाय, ज्यांच्या मतदारसंघांमध्ये मराठ्यांची संख्या जास्त आहे. जरांगे पाटील यांच्या 9 शिलेदारांनी मध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेबाबत थोडीफार सॉफ्ट भूमिका जरांगे पाटील यांची असावी असा अंदाज बांधला जातोय. आज जे लाखो मराठी मुंबईकडे आलेले आहेत त्यांना जरांगे पाटील म्हणतायत की तुम्ही रिटर्न जाऊ शकता, ज्यांना घरी जायचंय त्यांनी घरी जावं. पण यामध्ये सुद्धा एक मोठा गनिमी कावा होणार आहे, कारण जरांगे पाटील यांची मुंबईमध्ये पोहोचण्याच्या अगोदरची भाषणं बघा. जिकडून रस्ता मिळेल तिकडून घुसा, पण मला मुंबईत दिसा. जरांगे पाटील सरकार सांगते त्या पद्धतीनं जाऊन बघतायत. तुम्ही म्हणताय ना 5,000 लोक मैदानावर, तर 5,000 सही. तुम्ही म्हणताय ना गाड्या तिकडं लावायच्यात, तर तिकडं सही. तुम्ही म्हणताय ना की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही पाहिजे, तर तसंच्या तसं. तुम्ही म्हणताय ना आझाद मैदानावर स्वयंपाक करण्यास परवानगी नाही, बरं तेही तुमचंच खरं. जरांगे पाटील साधू संत नाही आहेत, तर जरांगे पाटील हा मेसेज महाराष्ट्रात पोहोचवत आहेत की मी सरकार सांगेल तसं करतोय, मी मराठ्यांना कुठेही हातात दगड घेऊन देत नाहीये, मी मराठ्यांना कुठेही तुम्ही रस्ता रोको करा, वाहतूक कोंडी करा, तुम्ही अग्रेसिव्ह व्हा असं सांगत नाहीये. मी तुम्हाला हेच सांगतोय, मी इथं उपोषण करून लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतोय. मला 1 दिवसाची परवानगी दिली आहे, पण आमचे मुख्यमंत्री साहेब उदार मनाचे आहेत, ते मला आणखी परवानगी नाकारून देत आहेत.
सहानुभूतीचं वातावरण जरांगे पाटील तयार करतायत. आणि एवढं करून जर सरकार आडवं जात असेल तर मग मराठे तरी सरळ कुठे आहेत? ते हे आडव्यातच घुसणार. हा मेसेज जरांगे पाटील देत आहेत. हे सिस्टीम आहे, हे नियोजन आहे आणि हा गनिमिकाव आहे. आणि हे डोक्यात सगळं काही सुरू आहे. याच्यातून तोडगा काढण्याचा मार्ग एक आणि एकच, जरांगींच्या मागण्या मान्य करणं. कुठलीही बेकायदेशीर त्यात मागणी नाहीये. आंतरवाली चराटेमध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज झाला होता तर झाला होता. महिला त्यामध्ये रक्तबंबाळ झाल्या होत्या तर झाल्या होत्या. मग या सगळ्या भूमिकेमध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्याची जबाबदारी कोण घेणार? जर सरकारच्या पोलिसी खाक्यानं लाठीचार्ज केला होता तर मग आता सरकारने ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत ते मागे घेतले पाहिजे. ज्यांचं कुणबी प्रमाणपत्र सापडले त्यांच्याबाबत सगळे सोयरे यांचा सुद्धा आदेश लागू केला पाहिजे. काही ठरलेल्या मागण्यात ज्याच्या भोवती हे सगळं घडते. हे होऊ शकत नाही का? तर होऊ शकते. हे सरकारनं सिद्ध केलेले की आपल्या देशात काही होऊ शकते. 48 तासात सरकार बनवू शकते, सरकार कोसळू शकतं, पक्ष फुटू शकतात. जे पक्ष 1966 पासून 1970 पासून 1977 78 पासून जे पक्षाचं अस्तित्व 1999 पासून ज्यांचं अस्तित्व आहे त्या पक्षाचं अस्तित्व मिटवून नवीनच 2022-23 ला एखाद्या पक्षाचा मालक बनू शकतो. जुने हे सगळे 1966 साली शिवसेनेची घटना लिहिली गेलेली असणारे बाळासाहेब ठाकरेंनी उभा केलेला त्याचा मालक बदलला, पक्ष चिन्ह सगळे काळ आणि कायद्यात बसवून दाखवलं ना तुम्ही, तर मग सेम प्रोसेस मराठा आरक्षणासाठी लागू करा. मराठा समाजाची मागणी. आता या मागणीला कसं यश द्यायचं हा प्रश्न आहेच, पण सगळ्यात मोठं शस्त्रास्त्र जे आहे जरांगे पाटीलकडे ते आहे मराठा समाजाची ताकद. मराठा समाजाची ताकद म्हणजे मराठ्यांचे आमदार खासदार यांना सुद्धा घाम फोडलाय. त्यामुळं मागण्या मान्य होईपर्यंत जरांगे कुठल्याही परिस्थितीमध्ये जागा सोडणार नाहीयेत. मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका असं जरांगे पाटील हे वारंवार सांगतायत. त्यांच्या मराठा समाजाचं वाटोळं होऊ द्यायचं नाहीये. मी अंगावर गोळ्या घ्यायला तयार आहे. सगळ्या भूमिका जरांगे पाटील यांच्या आहेत. सरकार सहकार्य करत नसल्यानेच मराठे मुंबईत आलेले आहेत. आताही सरकारनं सहकार्य केलं नाही तर मुंबईतून मराठे जाणार नाहीत. ह्या भूमिका आहेत. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर तुमचं मत सांगा आणि अशाच आरक्षणाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.